या मग लग्नाला, असं म्हणून अमितचे चुलत काका घरून निघाले आणि अमित म्हणाला, रागिनी, सर्वांसाठी आहेर आणि मोठंसं गिफ्ट पण घ्यावं लागेल गं. आम्ही दोघेही सोबतच मोठे झालो. सानूच्या लग्नात परत एकदा मज्जा येणार. तूही सुट्ट्या काढ, आपण सर्वच जाऊया. रागिनी, अहो पण तुमची तर ट्रेनिंग आहे ना त्या दिवसांमध्ये, आणि खूप प्रयत्न करून तुम्हाला हा चान्स भेटला ना. अमित, अरे हो, असू देत, करतो मी काहीतरी मॅनेज. लग्न काय परत परत होणार आहे, आणि नाही गेलं तर आयुष्यभराचं बोल लागून राहतो. दोघेही मुलांसोबत लग्नाला हजर. खूप मज्जा आणि आनंदात लग्न आटोपलं. रागिनीने सून म्हणून कुठलीच कसर ठेवली नाही. अगदी सानूच्या पाठवणीपर्यंत ती तिच्यासोबत होती. 4 दिवस मस्तीत घालवून सगळेच घरी पोहोचले आणि मग आपापल्या कामाला लागले. लागल्याच काही दिवसांनी अमित, हॅलो रागिनी, अगं जरा आईला फोन कर बरं, तिला बरं नाही म्हणते. आणि हां, त्या शेजारच्या साने काकूलाही करशील. अगं त्या बंड्यालाही सांग, तो घेऊन जातो ना आईला दवाखान्यात. मी मीटिंगमध्ये आहे, नंतर तुला फोन करतो. आणि रागिनीचं ऐकूनही न घेता त्याने फोन ठेवला. रागिनी त्या दिवशी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सुट्टी घेतली होती आणि ती ॲटोत होती. तिलाही रागच आला. तरीही मग तिने आधी सासूला फोन लावला, पण लागला नाही. मग शेजारी काकूला लावला. त्या बोलल्या, काय, आताच तर भाजी घेत होतो आम्ही बाहेर ठेल्यावाल्याजवळून. मी बघते. रागिनीने मुलाला डॉक्टरला दाखवलं आणि मग बंड्याला फोन लावला. कुठे आहेस रे बंड्या? हा काय, दवाखान्याच्या बाहेर. काय ताई? काय नाही, आईला सर्दी झाली आहे आणि जरा BP कमी आहे म्हणतो डॉक्टर. इकडे जरा भर उन्हाळ्यात पाऊस पडला, माझाही घसा खरखर करतोय. हा काय, दवाखान्यातच आहे मी. रागिनीने चौकशी केली आणि नंतर फोन करते म्हणून फोन ठेवला. फोन ठेवतोच तर अमितचा फोन रागिनीला आला. अगं रागिनी, बंड्या आईला घेऊन दवाखान्यात आहे म्हणे. मी आत्ताच आईशी बोललो. रागिनी, हो मी बोलले बंड्याशी. अहो डॉक्टर म्हटले बाळाला एकदम परत दाखवावं लागेल. अमित, असं असं, घरी आलो की बोलू आपण. आणि हां, तू आठवणीने आईला फोन कर. काय आहे ना, ती एकटीच असते तिकडे. ह्या वयात प्रेमाचे आणि काळजीचे 2 शब्द ऐकले ना तर आजारपण असंच पळून जातं. आणि आपण दूर राहून एवढं तर करू शकतो. आणि अमितने फोन परत ठेवला. संध्याकाळी रागिनीने रीतसर सासूची चौकशी केली आणि कामाला लागली. अमित नेहमीप्रमाणे घरी उशिरा आला आणि आल्या आल्या रागिनी आईला फोन केला होता. कशी आहे तिची तब्येत आता? रागिनी अगदीच सर्दीने लाल झालेलं नाक पुसत, अहो एवढं काय, साधा सर्दी खोकला तर झालाय. अमित, असं काय बोलतेस तू? आई आहे ती माझी. रागिनीने परत तोच एपिसोड लांबू नये म्हणून त्या विषयावर बोलणं बंद केलं आणि स्वयंपाकाला लागली. इकडे अमित मुलांशी खेळत आईशी फोनवर बोलत होता. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला जाताना रागिनीला सांगून गेला, आईला लंच ब्रेकमध्ये फोन कर. काही लागलं तर विचार. आपण तसं बंड्याला फोन करू मग. आठवड्याभराने रागिनीचा मामा त्याच्या मुलीची पत्रिका घेऊन घरी आला आणि रीतसर लग्नाचं आमंत्रण जावयाला दिलं. तो जाताच अमित रागिनीला म्हणाला, काय हे, जरा आधी कळवायचं ना. आता सुट्ट्या कशा काढणार? माझं तर काही जमणार नाही. लग्न तर होतच राहतात. लग्नानंतर बोलवून घेशील त्यांना आपल्याकडे जेवायला. माझं मार्च एंडिंग आहे. तू आणि मुलं बघा जमतंय का. आणि माझं जमलंय तरी अक्षदा टाकायला येईल मी. बाकीचं काही जमणार नाही. रागिनीला आता मनात राग आला होता, पण अजून तरी तो ती व्यक्त करत नव्हती. तिला वाटलं अजून वेळ आहे लग्नाला. वळवू अमितचं मन. जेमतेम 10 दिवस झाले असतील. रागिनी मुलांना झोपवून अमितची वाट बघत दिवाणखान्यात विचार करत बसली होती. नेहमीच्या चवीप्रमाणे अमितने आल्या आल्या सर्वात आधी विचारलं, आईला फोन केला होता. आणि त्याची तीच कॅसेट सुरू झाली की आई एकटी असते गावी वगैरे. रागिनी मात्र गुमान गप्प होती. नंतर म्हणाली, आईला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. पायाचा त्रास खूपच वाढला म्हणे.
कदाचित ऑपरेशन करावं लागेल असं दादा म्हणत होता. अमित स्वतःचं आवरतच म्हणाला, पण आपण काय करू शकतो त्यात? वयानुसार आता हे होणारच. चल जेवायला घे. तुझा भाऊ आहेच की तुझ्या आईला सांभाळायला. रागिणीनेही विषय तिथेच थांबवला. हळूहळू 20 दिवस झालीत, पण रागिणीच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालाच नव्हता. रागिणी एकदा भेटून आली होती आणि फोनवर ती बोलत असायची. आता मामाच्या मुलीचं लग्नही जवळ होतं. नेहमीप्रमाणे अमित त्या दिवशी घरी उशिराच आला आणि परत रागिणीला म्हणाला, आईला फोन केला होता. आता मात्र त्याचा तो स्टेप वाजण्याआधी रागिणी जोरातच म्हणाली, नाही केला तुमच्या आईला फोन. तुमची आई हा शब्द ऐकताच अमित टी-शर्ट अंगात घालतच पुढे आला. तर रागिणी धसकन बोलली, हो तुमच्या आईला साधी सर्दी झाली तरी दिवसातून 3 वेळा फोन करायला सांगता मला. उलट घरात पाय ठेवत नाही तर त्यांची चौकशी असते. तुमची ती आई जन्म तिनेच दिला ना. मी तर आकाशातून अशीच पडली. माझ्या आईला तुमच्याकडून अपेक्षा नसावी, तेही तिची तब्येत खराब असल्यावरही. तुम्ही साधी चौकशीही स्वतःहून करत नाही. तुमच्या आईशी जे तुमचं नातं आहे तेच माझ्या आईशी माझं आहे ना. हो ना. नातं तर दोन्ही बाजूने सारखंच आहे. मग 2 महिन्याआधी ट्रेनिंगमधूनही तुमच्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायला तुम्हाला वेळ मिळाला आणि आता माझ्या मामे बहिणीच्या लग्नाच्या वेळेस मार्च एंडिंग. नातं तर दोन्हीकडून सारखंच. मग मीच का निभवायचं? उद्यापासून मी तुमच्या आईला फोन करणारच नाही. मग बघा तुमचं तुम्ही काय उत्तर द्यायचं ते. मी तर तेच करते आहे ना आतापर्यंत. सांगा तुमच्या लोकांना की मला वेळ मिळत नाही असं बस्स. बघू नातं कसं निभवतात ते. असं म्हणून रागिणी मोबाईल हातात घेऊन खोलीतून बाहेर निघाली आणि मुलांच्या खोलीत शिरली. तासभराने शांत झाली आणि तिने आईची चौकशी करण्यासाठी दादाला फोन लावला. तर कळलं की अमितचा आत्ताच फोन येऊन गेला आणि तो आईशीही बोलला. तिने फोन ठेवला आणि तिच्या खोलीत गेली. तर अमित त्याच्या बॉसशी सुट्ट्यांबद्दल बोलत होता. रागिणीची चाहूल लागताच त्याने फोन बंद केला आणि म्हणाला, रागिणी, हो नातं तर दोन्हीकडून सारखंच आहे आणि ते मी निभवणार. आमच्या मेहुण्याला सांगा. काही मदत लागली तर निसंकोच सांगायला. आणि मी लग्नासाठी 3 दिवसाच्या सुट्ट्या टाकल्यात. लग्नाला जातानाच आईला भेटूनही येऊ. सुट्ट्या मी त्याच्यापेक्षा जास्त नाही घेऊ शकत. मार्च एंडिंग आहे. मग असतं ना नातं दोन्हीकडून सारखंच. पण का मग बायकोनेच निभवायचे? नवऱ्यानेही ते तेवढंच निभवायला हवं. स्वतःचं नातं जपायचं असेल तर मित्र मैत्रिणींनो, पटत असेल ना तर नातं दोन्हीकडून निभवा. नातं कधीच एकीकडून निभवल्या जाऊ नये. कारण त्या सर्व नात्यांना निभवताना आपण आपलं नवरा बायकोचं नातंही मनातून निभवत असतो. स्वतःच्या नात्याची एक गाठ घट्ट करण्यासाठी अशा लहान-सहान नात्याच्या गाठी बांधाव्या लागतात. कारण नातं तर दोन्हीकडून सारखंच असतं ना. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.